नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी मिटकरी अजय, कृषी विज्ञान केंद्र खरपुडी जालना येथे विषय विशेषज्ञ पीक संरक्षण विभागामध्ये कार्यरत आहे। आपण मागच्या व्हिडिओमध्ये कापसाची वाढ व्यवस्थापन, त्याला आपण कॅनॉपी मॅनेजमेंट म्हणतो, या विषयावरती आपण चर्चा केली होती। आपण ज्या कापसाच्या प्लॉटमध्ये उभे आहोत त्या ठिकाणी या प्रकारच्या वाढरोधकाचा मॅपिकेट क्लोराईडची फवारणीचा या ठिकाणी प्रयोग केलेला आहे। आपण त्या ठिकाणी झाडाची उंची, 2 पात्यातला अंतर, 2 फांद्यातला अंतर या ठिकाणी पाहणार आहोत। माझ्या डाव्या बाजूला जो कापसाचा प्लॉट आहे त्या ठिकाणी आपण वाढरोधकाची मॅपिकेट क्लोराईडची फवारणी आपण केलेली नाही आहे। त्या ठिकाणी आपण झाडाची उंची जर पाहिली, आपण जवळपास 3 फूट उंची, 3.25 फूटपर्यंत उंची आपल्याला मिळालेली आहे। या प्रकारची उंची जास्त आहे ज्या ठिकाणी फवारलेलं नाही आहे। आणि 2 फांदीतलं अंतर जर पाहिलं तर 17 सेंटीमीटर आपल्याला मिळालेलं आहे आणि 2 पात्यातलं अंतर 16 सेंटीमीटर त्या ठिकाणी आहे। माझ्या उजव्या बाजूला जो कापसाचा प्लॉट आहे त्या ठिकाणी पेरणी लागवड झाल्यानंतर 40व्या दिवशी या प्रकारच्या वाढरोधकाचा PGRचा मॅपिकेट क्लोराईडची फवारणी 10 लिटर पाण्यामध्ये 10 ml टाकून केली असता आज आपण 60 दिवस पूर्ण झाले, म्हणजे 40व्या दिवशी आपण फवारणी केली, आज 60 दिवस पूर्ण झालेले आहेत या कापसाच्या पिकाला। त्या ठिकाणी झाडाची उंची जर पाहिली तर फक्त 2 फूट, 2.25 फूट आपल्याला हाईट त्या ठिकाणी दिसून येत आहे आणि 2 फांद्यातलं अंतर आपल्याला 6 सेंटीमीटर आणि 2 पात्यातलं अंतर 5 सेंटीमीटर या प्रकारची वाढ आपल्याला मिळालेली आहे। म्हणजे थोडक्यामध्ये या प्रकारची मॅपिकेट क्लोराईड वाढरोधकाची जर फवारणी केली आपण कमी उंचीवरती, फांद्याची संख्या आपल्याला जास्त मिळते, पात्याची संख्या आपल्याला जास्त मिळते आणि आपल्याला 15 ते 20% उत्पादनामध्ये वाढ त्या ठिकाणी मिळते। म्हणून आपल्याला दोन्ही प्रकारचे प्लॉट, माझ्या डाव्या बाजूला फवारणी केलेली नाही आहे आणि उजव्या बाजूला या प्रकारच्या मॅपिकेट क्लोराईडची फवारणी केलेली आहे, हा फरक आपण या ठिकाणी पाहत आहोत। या प्रकारची फवारणी जर आपण घेतली, या प्रकारचं व्यवस्थापन केलं तर 15 ते 20% आपल्याला उत्पादनामध्ये वाढ आपल्याला मिळून येते। म्हणून आपण या प्रकारचा प्रयोग, या प्रकारचं आपल्याला प्रात्यक्षिक घेणं गरजेचं आहे, या प्रकारची वाढ व्यवस्थापन करणं गरजेचं आहे। धन्यवाद।